राजवीर मोहिते पाटील, आज तुम्ही माझी अक्कल काढलीत. मला मूर्ख म्हणालात. त्या मनवासमोर वाटेल तसा माझा अपमान केला. पण आता जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तू बघच. या सगळ्या इन्सल्टचा बदला घेईन मी. कॉफी ये ना. थँक्यू. तू काही काम करतेस का? अरे नाही नाही, बस ना प्लीज. अगं बाहेर यायचं ना. मी कॉफीसाठी कधीपासून तुझी बाहेर वाट बघतोय. अरे आले होते ना, पण तू तर खूप जास्त बिझी होतास. नाही ग, मी कुठे बिझी? अरे आय मीन टू से की तू तुझ्या बहिणी बरोबर होतास ना, मनवा सोबत. हो, ताईला ऑफिस दाखवत होतो. अरे पण तिला ऑफिस दाखवायची काय गरज? म्हणजे ती येऊन गेली ना आधी ऑफिस मध्ये. हो, तरी पण मी दाखवत होतो. शेवटी ती मालकीण आहे ना इकडची. सॉरी, मनवा आणि मालकीण. राजवीर सरांची बायको म्हणजे इकडची मालकीणच झाली ना. काय तू? हे पण राजवीर मोहिते पाटील आणि मिसेस मनवा राजवीर मोहिते पाटील, कसली भारी जोडी वाटते ना. हॅलो सुश, काय? ऐक ना, मी काय म्हणते की आपण अननेसेसरी गोष्टींवर नको चर्चा करायला. आपण थोडं कामावर फोकस करूया प्लीज. विल यू? ओके. थँक्यू. हेलो, ऑर्डर लिख के लो. एक डबल चीज पिझ्झा और एक गार्लिक ब्रेड. एक मिनिट. मम्मा, यश, मी पिझ्झा ऑर्डर करते. तुम्ही काही खाणार आहेत का? नाही, मला नको बाई. नंदा, तुला कालच सांगितलं ना, जर घरी जेवायचं नसेल तर आधी सांगायचं. सांगितलंयस का तू घरी? तू ते का सांगत बसलायस? फोन चालू आहे, काही खाणार आहेस का ते सांग. हेलो, हाँ, आपने क्या क्या लिख के लिया है? हाँ, ओके. नंदा, तू आतासाठी मागवतेस का? हो का? तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, धनाताईंनी ऍक्च्युली सगळं जेवण बनवलंय ना, म्हणून विचारलं. नाही, आता मला पोळी भाजी खाण्यात काहीच इंटरेस्ट नाही. पण मी काय म्हणते, तशी अजून ऑर्डर कन्फर्म नाही झाली आहे ना, मग आज घरी जेव. पिझ्झा उद्या ऑर्डर कर, चालेल? ऐक ना, तू ह्या सगळ्यात नको ना पडू. मी काय खायचं आणि काय नाही हे ठरवण्यात इतकी अक्कल आहे ना मला. अगं पण तू का बोलतेयस या सगळ्यात? माझी मम्मा पण मला काही बोलत नाही. मला फक्त इतकंच म्हणायचंय की आज जेवण तयार आहे. सो मम्मा, काय चाललंय हे? ही काल आली आहे ना आपल्या घरी. मग मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे ही ठरवणार आहे का आता? अगं मला इतकंच म्हणायचं होतं की आज सगळं जेवण तयार. फाईन, होऊ दे तुझ्या मनासारखं. ऑर्डर कॅन्सल करणार. नंदा, बिहेव युअर सेल्फ. यश, तू मध्ये बोलू नकोस हा. केली मी ऑर्डर कॅन्सल. झालं तुझ्या मनासारखं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मी आता घरात सुद्धा जेवणार नाही. तू प्लीज चिडू नकोस. तुला पिझ्झा ऑर्डर करायचा ना, ठीक आहे, तू पिझ्झा ऑर्डर कर, पण असं अन्नावर नको राग काढूस. एक मिनिट. आता ह्या सगळ्यावर मी काय रिॲक्ट व्हायचं हे पण तू सांगणार आहेस का मला? चाललंय तुझं. यश, तू प्लीज मध्ये बोलू नको. शांत बस. मम्मा, प्लीज याला सांग. यश, शांत बस ना, बोलू दे ना तिला. आता तू मला काय बोलतेस? तिला सांग ना. गप्प बस तू. नंदा प्लीज माझं आहे. प्लीज, मी तुला प्लीज म्हणते. नको शिकवूस मला. इतके दिवस आम्ही दादाच्याच ऑर्डर्स फॉलो करत आलोय. आता तू नको मागे लागूस आमच्या. लहान नाही होत आम्ही, त्यामुळे आम्हाला आमचं फ्रीडम जगू दे. आणि तू आता आलीयस ना घरात, त्यामुळे जरा स्वतःच्या लाईफ कडे लक्ष दे. बरं असेल तुझ्यासाठी. नंदा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
रात्री एकत्र बसून जेवूया हे मी आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच बोलले होते. आणि आय एम शुअर आपण असं एकत्र छान गप्पा मारत जेवलो तर तुलाही आवडेलच. हो ना? तुला सगळ्यांसोबत बसून जेवायचंय ना, तू जेव ना. पण आम्ही काय खायचं आणि काय नाही हे तू नाही ठरवायचं. तू असं का बोलतेस? बरोबरच बोलतेय मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तू जरा स्वतःच्या कामाशी काम ठेवायला शिका. आणि हे जे काही रूल्स वगैरे बनवतेस ना, ते तू फॉलो कर. मी काही ऐकणार नाहीये. ऐकावं लागेल. या घरात राहायचं असेल तर हे सगळं ऐकावं लागेल. कळत आहे? राजवीर, अरे जाऊ दे ना, लहान आहे नंदा अजून. ही लहान आहे. मगाशी मनवाशी उद्धटपणे बोलत होती तेव्हा नव्हती लहान ही. हिची हिंमत कशी होते यांच्याशी मोठ्या आवाजात बोलण्याची? प्लीज प्लीज शांत व्हा. काय चाललंय सगळं? प्लीज. काय झालं राजवीर? विचारेल. काय झालं नंदा? माई आहोत ते. माई, आपलं ठरलं होतं ना, रात्री सगळ्यांनी जेवायला एकत्र बसायचं आणि जेवणार नसू तर आधी सांगायचं. मनवाईला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होत्या पण ती उद्धटपणे बोलते यांच्याशी. काय ग नंदा, काय चाललंय तुझं? माई, आपण हिला आतापर्यंत सगळं देत आलोय ना म्हणून शेफारली. पण आता तुझ्या समोर हिला मी शेवटचं सांगतोय, या घरात राहायचं असेल तर हे सगळे रूल फॉलो करायला लागतील. आणि ज्यांना ऐकायचं नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं. काय बोलताय तुम्ही? प्लीज चिडू नका, ती लहान आहे. मग लहानांनी लहानांसारखं वागायचं. आणि या घरात तुमचा झालेला अपमान मी नाही सहन करणार. पुढच्या 15 मिनिटात आपण जेवायला भेटतोय. ज्यांना यायचं असेल ते येतील, नाही तर उपाशी राहतील. नंदा, तू त्यांचं नंदा, नंदा. मनवा, तू जेवणाची तयारी कर. माही, पण मी सांगतेय ना. मनवाचा काही फोन वगैरे आला होता का? नाही का ग? नाही, तिला मी डबा पाठवला होता ना सखी बरोबर. तिच्या आवडीचं नाही का, मेथीचे पराठे केले होते. तिचा काय फोन नाही, काय नाही. तिला पराठे आवडले नाही, काय कळलंच नाही. मग तू करायचास फोन. का नाही केलंस? आरती, मनू तिच्या संसारात रमलीये आणि आता तिला आपली आठवण येत नाही ना. या गोष्टीचं दुःख करण्यापेक्षा तुला आनंद व्हायला हवा. नाही, तसं नाही. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण तरी सुद्धा आपली पोर आहे ना, जरा धाकधूक वाटणारच ना. आई, यावे. आई, जेवण तयार आहे ना? खूप भूक लागली. हो, तू हातपाय तोंड धुवून घे, मी पानं घेते. आई, तुला माहितीये आज ताई आलेली ऑफिस मध्ये जिजूंसाठी डबा घेऊन. खरं? आणि मी तिला म्हंटल, काय ग, मला कधी असा डबा वगैरे बनवून नाही दिलास तू. मग काय म्हणाली? मग काय, तू पाठवलेल्या मेथीच्या पराठ्यांचं खूप कौतुक करत होती. खुश झाली ती. कौतुक करत होती ना? खुश झाली ना? ऐकलंस?
झालं समाधान? हो य मी पानं घेते, या तुम्ही. फादर Hmm? व्हॉट हॅपन? नथिंग सिरियस माय सन. नाऊ यू गो अँड फ्रेशन अप फास्ट. आईच्या हातचं मस्त जेवण करूया. यस फादर. येस कम. नंदा अशी का वागतेस तू? हे बघ यश, मी किती चुकीचे वागले हे जर तुम्हाला सांगायला आला असशील ना तर प्लीज माझ्याशी बोलू नकोस हा. नंदा एकदा माझं ऐकून तरी घे. अरे तू मला समजवणार म्हणजे मी किती चुकीचे वागले हेच सांगणार आहेस ना तुम्हाला. नंदा तू उगाच ना वहिनीवरची चिडचिड करतेस. अगं तिचा मुळात उद्देश काय हे तर समजून घे. आपल्याला त्रास व्हावा असा तिचा उद्देश मुळीच नाहीये. अरे पण मग का करतेय ती असं? नंदा तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तू पहिल्या दिवसापासूनच तुझ्या मनात तिच्याविषयी राग धरलायस. त्यामुळे ती जे काही करते ते चुकीचंच करते असं तुला वाटतं. मग का चुकीचं वाटणार नाही? अरे मी पिझ्झा खाईन नाही तर अजून काही खाईन, तिचं काय जात आहे? अरे मग खा ना. पण तू उद्या सुद्धा खाऊ शकली असतीस ना. अरे पण का? जर मला आज पिझ्झा खायचा तर मी तो उद्या का खायचा? ओके नो प्रॉब्लेम. पण हे तू घरी आधी सांगायला हवंतस की नाही? यु नो व्हॉट, पिझ्झा हा माझा प्रॉब्लेमच नाही. प्रॉब्लेम हा आहे की मला माझ्या मनाप्रमाणे वागताच येत नाहीये. आपण का इतरांच्या मताप्रमाणे वागायचं यार? असं तुला वाटतं नंदा, मला नाही वाटत की कोणीतरी त्यांची मतं आपल्यावरती लादतंय म्हणून. नंदा अगं कधीतरी समजूतदारपणाने वाग ग. तुलाच फायदा होईल त्याचा. हे सगळं तू दादाला घाबरतोस ना म्हणून बोलतो. अजिबात नाही. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. आणि आता तू जे काही वागली आहेस ना याच्यामध्ये पूर्णतः चूक तुझीच आहे. का? काय चुकलीये मी? तुला काही कळणारच नसेल तर मला ह्या विषयावर बोलायचंच नाही. का? का नाही बोलायचे? कसं आहे ना, ती आता काही दिवसांपूर्वी लग्न करून आपल्या घरी आलीये की नाही. मग मी काय करायचं आणि काय नाही हे ती का ठरवणार? आणि तिने ठरवलं तरी मी तिचं ऐकणार नाही. आणि या सगळ्यात जर दादाचा इगो हर्ट होत असेल ना तर त्याला मी काहीच करू शकतो. ओके नो प्रॉब्लेम. आपण नंतर बोलूयात ह्या विषयावरती. आधी तू जेवायलाच. नाही जेवायचंय मला. नंदा मूर्खपणा करू नकोस. नको म्हणतीये ना मी. ओके फाईन. राह उपाशी. झालं का आवरून? हा माई, मी काय म्हणते, मी एकदा जाऊन नंदाशी बोलून येऊ का? काही गरज नाहीये. असं कसं म्हणता माहीत, तुम्हाला माहिती ना ती किती चिडली आहे. ती तर सगळा राग अन्नावर काढणार, नाही जेवणार ती. तिला भूक असेल ना तर येईल जेवायला ती. काकू, तुम्ही प्लीज एकदा बोलता का नंदाशी? का? मी का बोलू? हो, तिने काही खाल्लं नाहीये आणि आपण जेवायचं, तिला असंच उपाशी पोटी ठेवायचं का? प्लीज बोला ना तिच्याशी. हे बघ मनवा, व्हायचा तो गोंधळ झाला ना. जे काही बोलायचं ना ते तू तुझं बोल, मला नको ह्याच्यामध्ये पाडूस. नाही तर अजून मला 4 शब्द ऐकून घ्यावे लागतील. असं का बोलताय तुम्ही? का मग काय बोलणार? ते ऐकून गेलं असं वाटतं का कोणाचं? आधीच एकतरी या घरात मला अपमान सहन करत राहावं लागतंय. रंजू, अगं काय बोलतेस? माई, मला ना कुठलेही वाद घालायचे नाहीयेत. जे काय ना तुम्ही तुमचं बघून घ्या, मला नका ह्याच्यामध्ये पाडू, कळलं का? अगं काकू, काकू, मनवा, नको लक्ष देऊ तिच्याकडे. माई प्लीज मला एकदा दोघींशी पण बोलू दे. तुम्ही बघितलं ना, आता काकू पण नाराज झाल्या. अगं पण आत्ता बोलायला गेलीस ना तर वाद होतील. ऐक माझं, थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. नको काळजी करूस.
आणि मग शेवटच्या सीन मध्ये सगळे कलाकार असा फेर धरतील आणि टाळ्या वाजवतील आणि मग अचानक सगळे कलाकार फ्रीज आणि इथे आपलं पथनाट्य संपतं. वाव, कसलं भारी आहे. काय मस्त स्क्रिप्ट लिहिली ना मनवाने. हा म्हणजे 10 मिनिटाच्या पथनाट्यात काय जबरदस्त समाज प्रबोधन केलं तिने. मग शेवटी बहीण कोणाची आहे? बहिणीसारखा एक तरी गुण आहे का तुझ्या? म्हणे बहीण कुणाची आहे? ए तू गप्पच बस. तू एवढी तिच्याबरोबर असते, तुला तरी सुचतं का कधी एवढं? ए, नितीश, अरे मला तुम्ही झालात का परत सुरू? ही बघ ना. अरे आपण कामाचं बोलूयात ना इथे आता. कळलं ना, कामाचं बोलायचंय. तू गप्प बस. निशिकांत बोल. हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनवाने आपल्याकडे स्क्रिप्ट पाठवली म्हणजे आपल्याला तयारीला लागलं पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे राजा. अरे मग आपण उद्यापासूनच सिरियलचं सुरू करूयात. अरे म्हणजे आपलं वाचन झालं असलं तरी मनवा समोर हवी ना, म्हणजे तिच्याकडूनच कळेल तिच्या डोक्यात एक्झॅक्टली पथनाट्य काय येते. मग आपण ताईला विचारूया. बरं, त्याहूनही महत्वाचं कोण कोणता रोल करते हेही सांगितलं नाहीये तिने. हो, मग आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव. अरे फोन केला होता तिला, पण फोन स्विच ऑफ लागतोय तिचा. थांब मी करतो. नितीश, वेडायस का तू? आजलेत बघ किती. आणि लग्न झालंय तिचं. ए बाबा, काय फोन बिन करू नकोस. त्याआधी मीच तिला सॉरीचा मेसेज पाठवतो, नाहीतर उद्या उगाच सकाळी सकाळी तिची बोलणी खावी लागतील. सॉरी. सेंड झाला मेसेज. आता काय करायचं बोला. आता काय करायचं? आता झोपायचं. इतक्यात? मग मला सकाळी ऑफिसला जायचंय, उठायला उशीर होतो. बाय. नितीश प्लीज थांब ना थोडा वेळ. अगं खरंच नाही, मला खरंच नाही जमणार. चल बाय, गुड नाईट. थांब ना थोडा वेळ प्लीज. नाही बाय निशिकांत. शुभरात्री. शुभरात्री. काय मॅडम, काय चाललंय? काय? सगळं कळतं बरं का आपल्याला. काहीही काय. नाही, त्याच्याकडून आहे की नाही मला माहित नाही, पण तुझं आज कळलं मला. गप्पा बसा तू. हे चांगलंय, म्हणजे सगळे सेट होत आहेत आणि तू मला गप्प बसायला सांगतेस. चल मी निघते. गुड नाईट. मग मी काय करू इथे एकटा बसून? चल मी पण निघतो. चल. रंजू, अगं अगं काय झालं रडायला? आई, काय झालं आपल्या घरामध्ये? मला तर बघवतच नाहीये. तर राजूला कळायला नको का? लहान आहे ना आपली नंदा अजून. जाऊ दे, तुम्ही तरी काय बोलणार म्हणा. शेवटी चूक आमचीच आहे. आम्ही आश्रित म्हणून राहतो ना या घरामध्ये. रंजू, काहीतरी बडबड करू नकोस. जे झालं ते सगळं तुझ्या समोर झालं. मग नंदाची काहीच चूक नाहीये असं वाटतंय का तुला? माई, नंदाला नाहीये काही अक्कल, पण राजू आणि मनवाला समजायला नको का? नंदा घालून पडून बोलली मनवाला, तरी नंदा उपाशी राहील म्हणून मनवाला काळजी वाटते. तुझ्याशी पण बोलली ना ती. माई, मला काही सुचतच नव्हतं. मला एक सांग, राजवीरने तुम्हाला कधी काही कमी पडू दिलंय का? कष्ट तो करतोय आणि पोचतोय सगळ्यांना, मग तरी सुद्धा त्याच्याबद्दलचं तुमचं मत का नाही बदलत? माई, असं काही नाहीये हो. रंजू, मला आता बोलायला लावू नकोस. इतके दिवस मी गप्प होते. मनवासमोर मुद्दाम हे मी बोलायचे टाळते. तिच्यासमोर आपल्या घरातले मानापमान नकोत म्हणून, पण तुम्ही खोदून खोदून हा विषय काढता. माई, असं का बोलताय तुम्ही? बरोबरच बोलते मी. हे बघ, झालं ते झालं. आता यापुढे या घरात वाद नको. समजलं? समजलं. आणि हे बघ, काय? 2 दिवसांनी मी यात्रेला चालले. तू या घरची मोठी सून आहेस, तेव्हा घर सुरळीत चालावं ही सगळी जबाबदारी तुझी आहे. काय ग, काय झालं हसायला? नाही बाई, तुम्ही पहिल्यांदाच माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलीत ना, म्हणून खूप आनंद झाला मला. बरं, पण तू समजाव नंदाला. माय, मी समजते हो नंदाला, अक्कल नाहीये तिला काही. बरं, तुम्ही औषधं घेतली ना? हो. माई, पडा तुम्ही. अगं, अहो पडा हो, दमला असाल खूप. सावकाश.
अगं राहू दे. असू दे माई. जा माई, लवकर जा यात्रेला. तुमची मोठी सून कसं घर सांभाळते ना ते बघाच. ठेवा ते बाजूला. किती किती दगदग करता ना. घरात नोकर आहे ना, मी तुम्हाला सांगितलं ना, नका करत जाऊ हे कामं. हा ठीक आहे, मला सवय आहे कामांची. म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात. काय झालं? कसला विचार करताय? काय झालं? एक सांगू, मगाशी खाली जे काही झालं ते नंदाविषयी बोलायचंय तुम्हाला. खूप उद्धटपणे वागायला लागली ती आजकाल. आपण म्हणून एवढं चिडायला काय झालं? लहान आहे ना ती, तिला नाहीये समज. मनवा, मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं, या घरात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर मी नाही सहन करणार. पण ठीक आहे ना, मी नाही घेतलं मनावर एवढं. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? आणि एवढं चिडायचं? तिला किती वाईट वाटलं असणार. तुम्ही नका विचार करू या सगळ्या गोष्टींचा, कारण त्यांच्याशी असंच वागलं पाहिजे. त्यांना कुठल्याच गोष्टीची किंमत नाही. किती टोकाचा विचार करताय तुम्ही? आपण सगळे एका घरात राहतो ना, मग असं बोलून कसं झालं? तुम्हाला माहिती आहे, नंदा जेवली पण नाहीये. पण तिला जेवू नको असं कोणी सांगितलंच नव्हतं. ती रागवली आहे म्हणून जेवली नाहीये. मी काय म्हणते, मी जरा जाऊन तिच्याशी बोलून येऊ का? ती उपाशी पोटी झोपली तर मला चैन नाही पडणार. म्हणून तुम्ही कितीही समजवलं तरी ती तशीच वागणार, त्याचा काही उपयोग होणार नाही. नाही, ती ऐकेल माझं. प्लीज, मी बोलते ना तिच्याशी. ठीक आहे, तुम्हाला जायचंय तर जा, मी अडवणार नाही तुम्हाला. पण तुम्ही तिला समजवायला गेला आणि तरी ती तुमच्याशी उद्धटपणे वागली तर माझ्या इतका वाईट कोणी नाही. नका काळजी करू, असं काही नाही होणार. लवकर या, मी वाट बघतोय. आलेच.